राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला ठरलाय। 70% सीबीएसईचा तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली। 1 जूनपासून पहिल्या इयत्तेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे। राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे। या अभ्यासक्रमावरून राजकारण तापलंय। सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप विरोधकांनी केलेला आहे। तर विरोधकांना सर्वत्र निगेटिव्ह गोष्टी दिसतात असा हल्लाबोल अजित गोपछडे यांनी केलाय। मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाला असल्याचा पुनरुच्चार माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलाय। 26% काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अवघं 5%च काम झालंय असा आरोप त्यांनी केला। 5 मोठ्या लाडक्या कंत्राटदारांना याचं कंत्राट देण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। नागपूर हिंसाचारातील आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। यावेळी आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीस करणार आहेत। आरोपींविरोधातले पुरावे पोलीस कोर्टामध्ये सादर करणार असल्याची माहिती आहे। नागपुरात संचारबंदीचा आजचा 4था दिवस आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। बाजारपेठ, शाळा आणि परिवहनाची साधनं बंद करण्यात आली आहेत। काही भागातली संचारबंदी काल शिथिल केली। इतर भागातली संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेणार आहेत। चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामधला वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनातल्या बैठकीत वादावर पडदा टाकण्यात आला। तसंच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर वाद मिटवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। दोन्ही आमदारांना सभागृहात वैयक्तिक टीका टाळण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉसची आठवण झाली। कुणाला तरी खुश करण्यासाठी विधानं केली जात आहेत असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। सभागृह जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे, उणीधुणी काढण्यासाठी नाही असं वक्तव्य देखील रोहिणी खडसेंनी केलंय। विधानभवनातील दुर्मिळ ग्रंथ संपदा अडगडीत पडल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। ग्रंथांच्या विचारावर चालणारी सत्ता कालबाह्य झाली आहे। आता केवळ झेंड्यावरचं राजकारण चालतं असं बच्चू कडू यांनी म्हटलं। आता विधानसभेतले विचार ग्रंथातून वाचायला मिळत नसल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। या गुटखा तस्करीमध्ये अनेक नेत्यांचा हात असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकतर गुजरातमधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातल्या गुटखाबंदी हटवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिणी योजनेवरून विधान केलं। याबाबत अजित पवारांनी स्पष्ट केलंय, कुठली योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणी योजनेत आता 1500 रुपये सुरू आहेत। राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देखील देऊ असं अजित पवारांनी म्हटलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्यामुळे राज्यातल्या रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकरांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात वनविभाग अधिकाऱ्यांची सरपंचाला दमदाटी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत मांडला। 1000 झाडं कागदावर लावल्याचं सांगतात, मात्र वनविभागाच्या जागेत 100 सुद्धा झाडं लावलेली नाहीयेत। तर पाणवठे आणि वन्य प्राण्यांच्या सुविधांवर काम न करताच त्यांची बिलं काढल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पंढरपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बिहारमधील बौद्ध गया विहारवरील टेम्पल कायदा रद्द करावा, तर महाबोधी विहारावर व्यवस्थापनासाठी बौद्ध समाजातल्या व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट घेतली। सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली आहे। या भेटीनंतर शिवराज पाटील भाजपमध्ये जाणार का या चर्चांना उधाण आलेलं आहे। पुणे भूमी अभिलेख विभागानं ई मोजणी नवीन प्रणाली आणलेली आहे। यामध्ये जमीन मोजणीचा अर्ज ज्या क्रमानं येणार त्याच क्रमानं मोजणी केली जाणार आहे। त्यामुळे जमीन मोजणीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल, तसंच वशिलेबाजीला लगाम बसणार आहे।
बीडच्या पाटोदा इथल्या जवळाला गावात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती। दिल्ली उच्च न्यायालयानं पोटगीची मागणी करणाऱ्या एका महिलेची याचिका फेटाळली आहे। या महिलेकडे कमावण्याची आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग करण्याची क्षमता आहे, त्यामुळे जी महिला सुशिक्षित आणि कमावणारी असेल त्या महिलेनं पोटगी मागू नये असं दिल्ली उच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलंय। पुणे जिल्ह्यामध्ये ड्रोन उड्डाणासाठी परवानगी आवश्यक असणार आहे। पुढील 2 महिन्यांसाठी ड्रोन बंदीचे आदेश लागू राहतील। जिल्ह्यामध्ये अतिरेकी कारवायांमध्ये ड्रोनचा उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कुणालाही ड्रोन उडवता येणार नाही। टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये होरपळून मृत्यू झालेल्या सुभाष भोसलेंच्या भावानं कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। घातक बेन्झिन केमिकल कंपनीतनं चोरीला कसं काय गेलं असा सवाल करत कंपनीची चौकशी व्हायला हवी अशी देखील मागणी केली आहे। पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढल्यानं पोलिसांवरचा ताण सुद्धा वाढतोय, त्यामुळे पोलिसिंग करणं सोपं जावं यासाठी पंढरपूरच्या काळा मारुती इथं पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे। या चौकीमुळे स्थानिक नागरिक भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांवरचा ताण कमी होणार आहे। नाशिकच्या मालेगावात नशेसाठी औषधांचा वापर केला जात असल्याचं समोर आलेलं आहे। औषधाच्या बाटल्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली। शहरातील बडा कब्रस्तान परिसरात केलेल्या कारवाईत 300 बाटल्या आणि 1 कार जप्त केलेली आहे। संशयित आरोपी कासोदा इथला रहिवासी आहे। जळगावातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली। माजी उपसरपंचाच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे। युवराज कोळी शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। गावामधीलच 3 जणांनी युवराज कोळी यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे। चंद्रपूर शहरात 17 लाख रुपयांच्या लुटीचा बनाव करणाऱ्या दुकानातल्या नोकराला पोलिसांनी काही तासातच अटक केली। अज्ञात इसमांनी त्याच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून 17 लाख रुपये लंपास केले होते। मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता हा बनाव रचल्याचं उघडकीस आलेलं आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकात भांडी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। किल्लारी पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतलं। आरोपींकडनं 40,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। चौकशी दरम्यान दोघांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। मुंबईच्या कांदिवलीतील ग्रोवेल मॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले। पर्यावरणीय मंजुरी विना हा मॉल बांधण्यात आलाय, त्यामुळे ग्रोवेल मॉल तातडीनं बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेत। अमरावतीमधील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली, त्यामुळे जेलमध्ये राडा केल्याप्रकरणी 17 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी कैद्यांनी कारागृहातील वस्तू फेकल्यानं शासकीय मालमत्तेचं नुकसान झालंय। जळगावातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली। माजी उपसरपंचाच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे। युवराज कोळी शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। मुंबई एअरपोर्टवर 11 कोटी 10 लाख रुपयांचं कोकेन जप्त केलं। या प्रकरणी ब्राझीलच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडनं कोकेनचे 7 पाऊच जप्त केलेत। महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटकेची कारवाई केली आहे। एअरपोर्टवर त्याची झडती घेतल्यानंतर कोकेनचा पाऊच जप्त करण्यात आला आहे। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या महेश भेळ भत्ता शेजारील बांबू गोदामासह 20 ते 25 दुकानांना भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 9 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दुर्घटनेत 3 ते 5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अकोलाच्या अकोटफैल या परिसरात 3 घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे। या आगीत लाखोंचं सामान, लग्नासाठी आणलेले दागिने, रोख रक्कम जळून खाक झाली। दरम्यान अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून पीडित कुटुंबियांनी प्रशासनानं आर्थिक मदतीची मागणी केली आहे। मालेगावच्या रमजानपुरात सायझिंग कारखान्याला भीषण आग लागली। आगीत लाखोंचा कपडा जळून खाक झाला। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय।
संभाजीनगरच्या गंगापूरमधील शिक्षणाधिकारी कार्यालयाला भीषण आग लागली आहे। या आगीत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे नवीन पुस्तकं जळून खाक झाले, तर लाखो रुपयांचं साहित्य देखील जळून खाक झाले। वर्धा नदीमधून रेती उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली। 16 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या वाळू माफियांकडून 3,34,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना 2024चा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा टाळ आंदोलन केलं। यावेळी शासनाला पीक विम्याची आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचंच नामस्मरण केलंय। यावेळी शेतकऱ्यांनी वारकरी वेशभूषेत कृषी अधिकाऱ्यांना पीक विम्याची मागणी केली आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेनं आंदोलन केलंय। युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, तसंच मानधनात 25,000ची वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। नागपुरात झालेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलंय। या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील 140 गावच्या ग्रामस्थांचं जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा पात्रामध्ये सोडण्यासाठी 20 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। मात्र जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मंत्री विखे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असं आश्वासन त्यांनी दिलं, त्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित केलं।